हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सोशलॉजी ऑफ डेव्हलपमेंट या MA पार्ट्स 2च्या सेमिस्टर 3च्या विद्यार्थ्यांसाठी हा जो पेपर आहे या पेपरचा सिलेबस बघितला, सिलेबसवर चर्चा केली. आता आपण यातला पहिला टॉपिक हा अभ्यासणार आहोत आणि हा पहिला टॉपिक आहे विकास समजावून घेताना, इतिहास आणि मूलभूत संकल्पना. यामध्ये आपण 2 टप्प्यांवर विचार करणार आहोत. पहिल्यांदा की विकासाची ही जी कल्पना आहे त्या विकासाच्या कल्पनेला ऐतिहासिक भौगोलिक संदर्भ आहेत आणि या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर ही आधुनिक काळात वापरली जाणारी विकासाची संकल्पना ही कशी इव्हॉल्व झाली, कशी निर्माण झाली, कशी विकसित झाली याची चर्चा आपण करणार आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा म्हणजे शीतयुद्धाच्या जो कालावधी आहे त्या शीतयुद्धाच्या कालावधीमध्ये आत्ता आपण विकास ज्या अर्थाने वापरतो ती संकल्पना पहिल्यांदा वापरली गेली आणि त्यानंतर तिसऱ्या जगाची जडणघडण झाली. शीतयुद्धाच्या काळातच पहिलं राष्ट्र म्हणजे अमेरिका आणि मित्रराष्ट्र, दुसरं राष्ट्र म्हणजे रशिया आणि मित्रराष्ट्र आणि तिसरं जग, त्यामध्ये आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकामधल्या अनेक विकसनशील देशांनी हे तिसरं जग बनलेलं आहे. हे तिसरं जग कसं बनलं आणि त्याला विकासाची संकल्पना ही त्याच्याशी कशी जोडलेली आहे, अविकासाशी कशी जोडलेली आहे आणि यातून विकासाचे अनेक वेगवेगळे संदर्भ जे आहेत त्या संदर्भांचं आकलन करत आपण विकासाचा हा इतिहास जाणणार आहोत. आणि त्यानंतर विकासाशी जोडलेल्या काही संकल्पना आहेत, या संकल्पनांची चर्चा पण आपण करणार आहोत. विकासाशी जोडलेल्या संकल्पना किंवा विकासाचे निर्देशक असं ज्याला म्हणता येईल, त्यामध्ये विकास आणि सामाजिक बदल यांचं नातं आहे. सामाजिक बदल झाला म्हणजे विकास झाला असं नव्हे खरं तर, पण सामाजिक बदलाच्या प्रक्रियेशी विकासाची संकल्पना बऱ्याच अंगाने जोडलेली आहे. आणखीन एक वाढ आणि विकास यामध्ये देखील गल्लत होते बऱ्याच वेळा. त्यामुळे वाढीची संकल्पना, विशेषतः आर्थिक वाढीची संकल्पना आणि विकासाची संकल्पना यांच्यातलं काय नातं आहे हे पाहणार आहोत आपण. नंतर सामाजिक विकास म्हणजे काय, मानव विकास निर्देशांक म्हणजे काय, UNDP म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे, डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर यांनी मानवी विकासाचे निर्देशांक निश्चित केलेले आहेत. याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात, HDI. तर या निर्देशांकांची संकल्पना काय आहे, हे निर्देशांक कोणते आहेत याची चर्चा करू आपण. आणि नंतर जसं मानवी विकास निर्देशांक आहे तसेच लिंगभाव विकास निर्देशांक देखील कालांतराने निर्माण केले गेले. त्यानंतर सहस्त्रक विकास उद्दिष्टे म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास उद्दिष्टे. तर या सगळ्या विकासाशी संलग्न असणाऱ्या संकल्पना या आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करू. पण पहिल्या टॉपिकला सुरुवात करताना आणि विकासाच्या संकल्पनेचा ऐतिहासिक संदर्भ पाहताना त्याही आधी मला असं वाटतं की आपण विकास या संकल्पनेवरच थोडीशी चर्चा करूया. म्हणून आपण समजावून घेऊया पहिल्या टॉपिकमध्ये की विकास म्हणजे काय. आपण आता ही चर्चा अशी करूया. विकास म्हणजे काय, विकास ही खूप मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी संकल्पना आहे. कुणीही विकासाची चर्चा करत असतो, अगदी खेड्यातला, आदिवासी भागातला, ग्रामीण, शहरी, विकसित, अविकसित, शिकलेला, न शिकलेला, सगळेजण विकासाची चर्चा वेगवेगळ्या संदर्भात करत असतात. निवडणुका जवळ आल्या की लोक म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहोत, तुमच्या देशाचा विकास झालाच नाही,
अमक्या तमक्या वर्गाचा विकास झाला नाही, अमक्या तमक्या जातीचा विकास झाला नाही, अमक्या तमक्या विभागाचा विकास झाला नाही. अशा अनेक पद्धतीने आपण विकासाची चर्चा दैनंदिन जीवनात करत असतो. पण तरीसुद्धा विकास म्हणजे नेमकं काय, विकासाची व्याख्या कशी करायची असं म्हणलं की आपण अडचणीत येतो. म्हणजे इतक्या मोकळेपणाने ही संकल्पना आपण दैनंदिन जीवनात वापरतो, पण तिची व्याख्या करताना मात्र आपण गांगरून जातो. त्याला कारण आहे तसं. कारण विकासाची संकल्पना बरीच संदिग्ध, फसवी, गुंतागुंतीची आहे. जागतिकीकरणाचं पण असंच आहे. जागतिकीकरणाची संकल्पना सुद्धा अशीच गुंतागुंतीची आहे, संदिग्ध आहे. त्याच्याविषयी किती बोलावं तरीसुद्धा कमी आहे ती संकल्पना. म्हणजे जागतिकीकरणाच्या तर अक्षरशः हजारो व्याख्या केल्या गेलेल्या आहेत आजपर्यंत, आणि अजूनही अशी एक व्याख्या आपल्याला मिळत नाही की ज्या व्याख्येमध्ये जागतिकीकरणाचं सगळं सारतत्व आलेलं आहे आणि आपण समाधानी आहोत त्यावर. तेव्हा जागतिकीकरण आणि विकास यांच्यामधलं पहिलं नातं काय असेल तर मला वाटतं की या दोन्ही संदिग्ध, फसव्या, गुंतागुंतीच्या, अस्पष्ट अशा वाटणाऱ्या संकल्पना आहेत. त्यामुळं आणि त्याला अनेक अर्थ जोडले गेलेले आहेत. म्हणून आपण पाहूया की विकासाची संकल्पना ही वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या लोकांनी कशी मांडलेली आहे त्याचा अंदाज घेऊया, आणि मग आपण विकासाच्या एका सोप्या, साध्या सोप्या, सर्वसमावेशक व्याख्येकडे जायचा प्रयत्न करूया. विकासाची प्रक्रिया ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये वाढ, प्रगती, सकारात्मक बदल, सुधारणा दर्शवला जातो. विकास म्हणलं की प्रगती झाली, वाढ झाली, विकास झाला असं समजलं जातं. पहा की म्हणजे अमक्या तमक्याच्या घरी 4 व्हीलर आली, अमक्या तमक्याने फ्लॅट सोडून बंगल्यात राहायला गेला. या सगळ्या भौतिक काय म्हणू आपण संसाधनात्मक गोष्टी आहेत की ज्यातून प्रगती झाली, वाढ झाली. अमक्या तमक्याचा पगार वाढला, अमक्या तमक्याला प्रमोशन मिळालं, म्हणजे अर्थातच पुन्हा पगाराशीच संबंध आहे की प्रगती झाली. लोकांचं उत्पन्न वाढलं, उत्पादन वाढलं. एका फॅक्टरीचा मालक होता आणि आता 4 फॅक्टऱ्यांचा मालक झाला आहे. बाकी या सगळ्यामध्ये वाढ दिसते आणि प्रगती पण दिसते काही प्रमाणात. आणि आपण सामान्यपणे यालाच विकास म्हणत आलेलो आहे. विकास हा शब्द सामान्यतः चांगल्या बदलाशी देखील संबंधित आहे. ही झाली एक सर्वसाधारण विकासाची धारणा. विकासाची परिभाषा जी आहे ती गुंतागुंतीची असं आपण आधीच म्हणलं, कारण विकासाच्या परिभाषेशी अनेक कोडी, संदिग्धता जोडलेली आहे. विकासाचा संबंध लोकांच्या भल्याशी, कल्याणाशी लावला जातो. आणि या अर्थाने म्हणजे भलं होणं, एखाद्याचं कल्याण होणं, या अर्थाने विकास हा शब्द खूप आधीपासून वापरत आलेले आहेत लोक. विकास म्हणजे कल्याण, विकास म्हणजे भरभराटी, विकास म्हणजे समृद्धी, या अर्थाने विकास या शब्दाचा वापर हा प्राचीन काळापासून कदाचित केला जात असावा. पण विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी हा तेव्हा जोडला गेला जेव्हा की उत्पन्न म्हणजे पैशाने मिळालेलं उत्पन्न चरितार्थासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. पैसे मिळवणे, साठवणे, वाढवणे आणि त्यातून समृद्ध होणे ही या गोष्टी या भांडवलशाही नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या. आणि या अर्थाने की आर्थिक वाढीशी जोडून, आर्थिक विकासाशी, उन्नतीशी जोडून विकासाचा शब्द हा वापरला जाऊ लागला. पण यात सुद्धा गंमत अशी आहे की वाढ ही कशी मोजायची, आर्थिक प्रगती कशी मोजायची, आणि आर्थिक प्रगती म्हणजे विकास झाला का, या बाबतीत मोठी
चर्चा झालेली आहे, होत आलेली आहे. आणि त्यामध्ये की ही आर्थिक वाढ किंवा समृद्धी म्हणजे विकास नव्हे, याच्यावर बहुतेकांचं एकमत झालेलं आहे. रॉबर्ट चेंबर्स यांनी 2004 इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज ही ससेक्स युनिव्हर्सिटीची ब्रँच आहे आणि डेव्हलपमेंट स्टडीजमधली जगातली 1 नंबरची संस्था आहे, शिक्षण संस्था आहे. ब्रायटन, लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये आहे ही, लंडनच्या जवळ. या इन्स्टिट्यूटनी प्रकाशित केलेल्या आयडियाज फॉर डेव्हलपमेंट या लेखामध्ये रॉबर्ट चेंबर्स म्हणतात की विकास हा चांगला बदल आहे. पण पुढे जाऊन ते म्हणतात की इतकी सोपी छान व्याख्या केली ते, पण पुढे ते म्हणतात की पण विकास हा चांगला बदल आहे हे खरं आहे, पण कोणता बदल चांगला आहे हे कोण ठरवणार? चांगला म्हणजे काय? कुणाच्या नजरेतून चांगला? सगळ्यांच्या नजरेतून एक गोष्ट चांगली असते असं नसतं. एखाद्याला एखादी गोष्ट चांगली वाटते तर दुसऱ्याला ती गोष्ट चांगली वाटत नाही. मग आता विकास कसा ठरवायचा की हा विकास झाला आहे का नाही, ही गोष्ट चांगला बदल दर्शवणारी आहे किंवा नाही, हे कसं ठरवायचं? यामध्ये एकवाक्यता निर्माण होणं खूप अवघड आहे. आणि त्यामुळं ही व्याख्या, चांगला बदल ही व्याख्या ही आपल्याला बाजूला ठेवावी लागते. कानबूर यांनी 2006 व्याख्या करताना म्हणलेलं आहे, चांगले जीवनमान ही मूल्यात्मक गोष्ट आहे आणि म्हणून चांगलं जीवनमान म्हणजे विकास असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामध्ये खूप गुंतागुंत आहे, कारण चांगलं जीवनमान ठरवण्याचे निकष प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असू शकतात. एखाद्याला वाटतं निसर्गात मस्त जाऊन छान राहावं, म्हणजे तिथं रेडिओ नाही, टी व्ही नाही, इंटरनेट नाही आहे, मोबाईल नाही आहे, काही हरकत नाही. अशा ठिकाणी सुद्धा एखाद्या झोपडीमध्ये झाडांबरोबर, झऱ्यांबरोबर मस्तपैकी राहावं आणि हे चांगलं जीवनमान आहे असं त्याला वाटू शकेल. पण दुसऱ्याला वाटेल की नाही, हे चांगलं जीवनमान नाही आहे. यापेक्षा शहरामध्ये एखादा छोटंसं घर असलं तरी चालेल, पण तिथं इंटरनेट पाहिजे, तिथं मोबाईल पाहिजे आणि तिथं नोकरी आपण करत असलो पाहिजे, कारण त्या नोकरीशी तुम्ही जोडला गेला म्हणजे की तुम्हाला थोडासा मान सन्मान पण मिळतो. तेव्हा हे जीवनमान चांगलं असं एखाद्याला वाटेल. तेव्हा चांगलं जीवनमान काय हे ठरवणं खूप अवघड आहे आणि म्हणून चांगलं जीवनमान ही विकासाची व्याख्या होऊ शकत नाही. चांगलं जीवनमान विकासाची व्याख्या होऊ शकते, पण खूप पसरट होते ती, त्यात नेमकेपणा नाही आहे, म्हणून ती आपल्याला स्वीकारता येणार नाही. आणखीन एक व्याख्या कोहेन आणि शेंटन यांनी केलेली आहे. ते म्हणतात की विकास ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे की जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे. हा एक संभ्रम देखील या व्याख्येतून निर्माण होतो. आणखी एक संभ्रम त्याच्याशी जोडलेला आहे, ते म्हणजे की विकास हे अंतिम उद्दिष्ट आहे का विकास आहे ही एक प्रक्रिया आहे. विकास ही एक सतत बदलती प्रक्रिया आहे का एक ते उद्दिष्ट आहे, म्हणजे ते उद्दिष्ट गाठलं की विकास झाला, संपलं, असं आहे का एक ती सतत पुढे जाणारी प्रक्रिया आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या बाबतीत आपण एक समाधानकारक टप्पा गाठलेला होता आणि आता लक्षात येतंय की कोविडच्या नंतर गेल्या 6 महिन्यामध्ये कोविड महामारीनंतर की खूप मोठ्या प्रमाणात दारिद्र्य वाढलेलं दिसतंय. हंगामी, कायम नसलेले असे कामगार देशोधडीला लागलेले आहेत. अनेकांची रोजीरोटी थांबलेली आहे कारण त्यांचे व्यवसाय बंद झालेले आहेत आणि बाकी एक मोठी आर्थिक मंदीची परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसते. तेव्हा मग दारिद्र्य निर्मूलनाचं लक्ष आपण गाठलं आणि विकास झाला असं आपण म्हणत असू तर कुठं झालं, म्हणजे ते लक्ष गाठलं पण पुन्हा आता उलटी परिस्थिती आली, दारिद्र्य पुन्हा वाढलं. म्हणजे तेव्हाही ते लक्ष गाठलं म्हणजे विकास झाला असं नव्हतं, कारण विकास ही एक सतत
बदलत्या प्रक्रियेशी जोडलेली सततची प्रक्रिया आहे. तेव्हा ती सततची प्रक्रिया आहे आणि तिला उद्दिष्ट पण आहे. तेव्हा याही बाबतीतले काही संभ्रम विकासाच्या व्याख्येशी जोडलेले आहेत. म्हणून विकास ही संकल्पना अनेक कालखंडापासून अनेक मोठ्या अशा दशकांपासून किंवा मोठ्या कालखंडापासून वापरलेली गेली असली तरी त्याच्याशी बरीच गुंतागुंत जोडलेली आहे आणि कालानुरूप त्यामध्ये बदल देखील होत गेलेले दिसत आहेत आपल्याला. त्यातल्या काही प्रमाण व्याख्या पाहूया की ज्या व्याख्यांची खूप चर्चा झालेली आहे आणि त्या चांगल्या व्याख्या म्हणून मांडल्या गेलेल्या आहेत. अशा काही व्याख्यांची चर्चा करूया आपण. त्यापैकी एक व्याख्या आहे थॉमस यांची. ते म्हणतात की डेव्हलपमेंट किंवा विकास हा शब्द वापरण्याच्या 3 मार्गांचा निर्देश ते करतात. ते म्हणतात की विकास हा एक दृष्टिकोन म्हणून आपण पाहिला पाहिजे. दुसरं ते म्हणतात की विकास ही एक ऐतिहासिक प्रक्रिया सुद्धा आहे, कालखंडाशी जोडलेली एक प्रक्रिया आहे. आणि तिसरं ते म्हणतात की विकास ही एक कृती आहे किंवा कृती मालिका आहे. तेव्हा या 3 पातळ्यांवर विकास हा आपल्याला समजावून घेता येईल असं थॉमस म्हणतात. एक दृष्टिकोन म्हणून विकास समजावून घेताना आपण बघूया की एक व्यक्ती किंवा एक समाज किंवा एक समुदाय हा बदललाय किंवा चांगलं जीवनमान जगतोय, योग्य पद्धतीने तो जगतोय, याचं वर्णन हे विकासाशी जोडलेला एक दृष्टिकोन म्हणता येईल. की एखादी व्यक्ती ही विकसित झाली आहे किंवा नाही झालेली आहे हे ठरवण्यासाठी इष्ट आणि अनिष्ट असे काही प्रमाणकं निश्चित केली जातात आणि त्यापैकी किती प्रमाणकं त्या व्यक्तीने किंवा त्या समाजाने पूर्ण केलेली आहेत यावरून त्या व्यक्तीचा विकास झाला का नाही हे ठरवता येतं. पण हे ठरवणं हे एखाद्याच्या दृष्टिकोनाशी जोडलेलं असू शकतं. प्रत्येक समाजामध्ये की योग्य काय आणि अयोग्य काय, इष्ट काय आणि अनिष्ट काय यांच्या कल्पना, यांची प्रमाणकं ही खूप वेगवेगळी आहेत. आणि तेव्हा मग बघता येईल की विकास मग ही एक दृष्टिकोनाशी जोडलेली गोष्ट आहे की अमक्या दृष्टिकोनातून बघितलं तर अमक्या तमक्या लोकांचा विकास झाला असं म्हणता येईल. तेव्हा विकास हा एक दृष्टिकोन म्हणून आपण पाहिला पाहिजे. दुसरं म्हणजे की विकास ही एक ऐतिहासिक प्रक्रिया सुद्धा आहे. आणि आपण जर आपल्या समाजाचा इतिहास बघितला किंवा जगाचा इतिहास व्यापक पातळीवर बघितला तर लक्षात येतं की आपल्याला की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये समाज हा बदलत आलेला आहे आणि त्या इतिहासातील या वेगवेगळ्या विकास प्रक्रिया, ऐतिहासिक प्रक्रिया या विकास दर्शवतात का? तर हा एक मार्ग आहे की विकास समजावून घेण्यासाठी की आधीच्या काळात अप्रगत समाज होता आणि नंतर आपण प्रगतीच्या अवस्थेला पोचलो. म्हणजे ऐतिहासिक प्रक्रियेनंतर विकासाची प्रक्रिया ही दिसू लागली आपल्याला असं म्हणता येईल. अनेक अपरिहार्य प्रक्रियेमुळे, स्वाभाविक प्रक्रियेमुळे किंवा काही वेळेला जाणीवपूर्वक घडवलेल्या गोष्टींमुळे समाज बदलत आलेला आहे, सामाजिक परिवर्तन होत आलेलं आहे. उदाहरणार्थ की सरंजामशाही जाऊन भांडवलशाही आली, भांडवलशाही जाऊन साम्यवाद येण्याचं स्वप्न मार्क्सवाद्यांनी बाळगलं होतं. तेव्हा की या टप्प्यांमध्ये प्रगती होत आलेली आहे आणि अशा प्रकारची प्रगती ही समाजावर अनुकूल परिणाम करणारी आहे आणि या प्रक्रियेतून ते समाज, ते लोकसमुदाय विकसित झालेले आहेत. आता पहा की हा जो विकासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे हा ऐतिहासिक प्रक्रियेच्या स्वरूपाचा आहे. तिसरा मुद्दा थॉमस म्हणतात की विकास ही एक कृती शृंखला आहे, कृतीमाला आहे की
एखादं उद्दिष्ट ठरवलं जातं आणि ते उद्दिष्ट गाठण्यासाठी जाणीवपूर्वक योजना, कृती कार्यक्रम यांची आखणी केली जाते आणि ती आखणी करून ते कृती कार्यक्रम प्रत्यक्षात राबवले जातात, अंमलबजावणीत आणले जातात आणि त्यातून काही उद्दिष्ट साध्य केली जातात. तेव्हा ही प्रक्रियासुद्धा, ही कृतीवर आधारलेली प्रक्रियासुद्धा विकासाचा निर्देश करणारी आहे असं थॉमस म्हणतात. पुढं विकासाच्याच वेगवेगळे आयाम किंवा धारणा दर्शवताना समनेर आणि ट्राईब म्हणतात की विकासाच्या प्रामुख्याने 3 धारणा आपल्याला दिसतात. या 3 धारणांना आपण पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन असं सुद्धा म्हणू शकू. त्या 3 धारणा कोणत्या आहेत? पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला की संरचनात्मक सामाजिक परिवर्तनाची एक दीर्घकालीन प्रक्रिया म्हणून आपण विकासाकडे पाहू शकतो. दुसरी धारणा आहे की लघु ते मध्यमकालीन लक्ष्य उद्दिष्ट ठेवलेली आहेत, ती गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती गाठल्याचे काही परिणाम हे दिसत आहेत आणि त्या परिणामांच्या पातळीवर आपण विकास झाला असं म्हणू शकू. आणि तिसरा मुद्दा आहे की पाश्चिमात्य जगाने आधुनिकतेशी जोडून विकासाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून एक मोठं चर्चाविश्व विकासाचं तयार झालं, जे औद्योगिकरणाशी, आर्थिक विकासाशी जोडलेलं होतं. आणि हे चर्चाविश्व हे विकासाचं चर्चाविश्व म्हणून मानलं गेलं, पण नंतर लक्षात आलं की यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, बऱ्याच मर्यादा आहेत त्याच्या, आणि हा खरा विकासच नव्हे म्हणून त्याला नाकारलं पण गेलं. आणि मग त्याला तो जर खरा विकास नाही तर मग पर्यायी चांगला विकास कोणता म्हणून त्याची देखील चर्चा झाली. तेव्हा हे तिसरं प्रारूप किंवा तिसरी विकासाची धारणा अशी म्हणता येईल. समनेर आणि ट्राईब यांनी मांडलेल्या या 3 मुद्द्यांवर थोडीशी सविस्तर चर्चा करूया आपण. संरचनात्मक सामाजिक परिवर्तनाची दीर्घकालीन प्रक्रिया म्हणून विकासाची चर्चा 1950 आणि 60च्या दशकात प्रभावी होती. कारण या कालखंडामध्ये की नवस्वतंत्र राष्ट्रांनी विकसित राष्ट्रांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचंच मॉडेल विकासाचं स्वीकारून उन्नत व्हावं अशा प्रकारे एक दबाव, एक चौकट ही त्यांच्यावर लादली गेली. आणि त्याचबरोबर सांगितलं की विकास तुमचा लगेच नाही होणार, अनेक दशकं तुम्हाला कदाचित त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया, ती संरचनात्मक प्रक्रिया आहे. म्हणजे त्यामध्ये आर्थिक परिवर्तन, सामाजिक परिवर्तन, राजकीय परिवर्तन मोठ्या प्रमाणात रचनात्मक पातळीवर होणं हे अभिप्रेत आहे. सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक प्रक्रिया देखील त्याच्याशी जोडलेली आहे. आणि हा विकास कसा असेल? हा एकरेषीय पातळीवरचा साधारणपणे असेल असं मानलं जात होतं. म्हणजे एका टप्प्यातून सुरुवात केली, दुसऱ्या टप्प्यावर गेलात, तिसऱ्या टप्प्यावर गेलात, चौथ्या टप्प्यावर गेलात आणि मग तुम्ही वरच्या टप्प्यावर जाताय आणि ते सुद्धा तुम्ही विकासाच्या दिशेनेच जाताय, उन्नत दिशेने जाताय, वाटचाल करताय. तेव्हा ही एकरेषीय परिवर्तनाची प्रक्रिया ही विकासाची दीर्घकालीन प्रक्रिया आहे असं म्हणून मानलं गेलं. आणि म्हणून पहा की 19व्या शतकातील आणि 20व्या शतकातील अनेक विचारवंतांनी की या एकरेषीय परिवर्तनाच्या प्रक्रियेतून विकास, उन्नती समाजांची कशी होत आलेली आहे अशी मांडणी केलेली आहे. यामध्ये कॉम्ट, दुर्खाइम, स्पेन्सर, कार्ल मार्क्स पासून अनेक विचारवंत यामध्ये सामील आहेत. सामान्यतः की ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत जाणं
म्हणजे विकास आहे. शेतीकडून उद्योगाकडे जाणं म्हणजे विकास आहे. परंपरांपासून ते आधुनिकतेकडे जाणं म्हणजे विकास आहे. अशा अशा धाटणीमध्ये विकासाची प्रक्रिया ही मांडली गेली. सामाजिक संरचनेच्या सर्व घटकामध्ये ठळक दिसणारं परिवर्तन या प्रक्रियेतून होतं. उदाहरणार्थ की शेतीपासून औद्योगिक समाजाकडे आपण जेव्हा वळालो तेव्हा शहरं वाढली, रस्ते, दळणवळणाच्या सुविधा वाढल्या, कुटुंबाचा आकार बदलला, विवाहाचं स्वरूप बदललं. म्हणजे समाजरचनेच्या प्रमुख अंगामध्ये उपसंरचनांमध्ये ठळकपणे झालेलं परिवर्तन आपल्याला दिसून आलं. आणि यातून मग महाकथनं विकासाशी संबंधित मांडली गेली की औद्योगिकरण, शहरीकरण झालं की विकास होतो. आधुनिकता हे विकासाचं एक असंच महाकथन म्हणून मांडलं गेलं. या महाकथनावर, विकासाच्या या धारणेवर बरीच टीका झाली आणि या महाकथनाच्या मर्यादा, या पद्धतीने मांडलेल्या विकासाच्या मर्यादा या मांडल्या गेल्या. त्याच्यावर खूप टीका झाली आणि हा खरा विकासच नव्हे अशा म्हणून त्याच्यावर टीका देखील झाली. आणि विकासाच्या प्रक्रियेत आणखी अनेक महत्त्वाचे घटक यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यामध्ये समाविष्ट होत गेले. दुसरा दृष्टिकोन किंवा आयाम तो म्हणजे की मध्यम ते लघुकालीन लक्ष्यपूर्तीचा परिणाम म्हणून विकासाकडे पाहिलं जावं असा. यामध्ये थॉमस यांनी म्हणलेलं आहे की विकास हा ते म्हणतात विकासाकडे पाहण्याचा एक प्रागतिक परिवर्तनाचा दृष्टिकोन म्हणून विकासाकडे पाहता येईल. गोर म्हणतात की हा दृष्टिकोन तांत्रिक असून क्षमतांच्या मूल्यमापनाशी जोडलेला आहे. म्हणजे लक्ष्यपूर्ती लघु ते मध्यमकालीन लक्ष्यपूर्तीचा परिणाम म्हणून विकासाकडे पाहिलं जावं हा जो दृष्टिकोन आहे हा तांत्रिक दृष्टिकोन आहे. यामध्ये विशिष्ट क्षमता लोकसमूहांनी, समुदायांनी किंवा व्यक्तींनी प्राप्त केल्या आणि त्यातून सुधारणा दर्शवल्या तर त्यांचा विकास झाला असं आपल्याला मोजता येईल. म्हणजे यामध्ये मोजदाद करण्याचं एक तंत्र जोडलेलं आहे की हा विकास मोजता येईल अशा पद्धतीने मांडला जाऊ लागला. त्यासाठीचे काही ठोकताळे तयार केले, त्यासाठीचे आयाम, आधार तयार केले गेले आणि त्याच्या आधारे क्षमतांचा विकास झाला आहे का नाही हे पाहण्याची दृष्टी विकसित केली गेली. उदाहरणार्थ की दारिद्र्य निर्मूलन झालं का, कसं मोजायचं आपण, की मग दारिद्र्य रेषा तयार केल्या आणि दारिद्र्य रेषेच्या खाली असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे, ती संख्या कमी झाली आहे, विकास झाला, कारण लक्ष्यपूर्ती झाली. म्हणजे दारिद्र्य निर्मूलन किंवा दारिद्र्य कमी होणं यामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं प्रमाण कमी झालं की मग दारिद्र्य निर्मूलन झालं किंवा दारिद्र्य निर्मूलनामध्ये एक पुढचा टप्पा आपण गाठला असं म्हणता येईल. तसंच रोगराई नियंत्रणाचं आहे की रोगराईचं प्रमाण कमी होणं, लोकांचं उत्पन्न वाढणं, लोकांच्या आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा होणं की या पातळीवर विकास हा मोजला जावा, मांडला जावा, गाठला जावा, त्यासाठीचं नियोजन केलं जावं अशी दृष्टी ही या धारणेतून निर्माण झाली. आणि यातून मग मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, सहस्त्रक विकास उद्दिष्ट ठेवली गेली. UNDP, OECD आणि WB म्हणजे वर्ल्ड बँक यासारख्या संस्थांनी यासाठीचे मॉडेल्स तयार केले की विकास हा कसा मोजावा, तो विकास मोजण्याचे निकष काय असावेत, ते निकषांची मांडणी केली गेली.
अमर्त्य सेन, सर रिचर्ड जॉली, मोहम्मद युनूस यासारख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी, कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञांनी त्यात पुढाकार घेऊन हे निदर्शक तयार केले. राबवलेल्या उपायांचे परिणाम मोजून विकास झाला का नाही हे ठरवण्याचं गणित तयार केलं गेलं. आणि पहा की या धारणेचा जो विकास आहे हा विकास प्रत्यक्षात आणण्यामध्ये शासकीय धोरणांची, योजनांची, नोकरशाहीची भूमिका खूप महत्त्वाची मानली जाऊ लागली. तिसरी धारणा ते म्हणजे पाश्चात्य आधुनिकतेचं चर्चाविश्व म्हणून विकासाकडं पाहिलं जाऊ लागलं. आणि ते चर्चाविश्व हे योग्य नाही आहे म्हणून ते नाकारून त्याला पर्यायी चर्चाविश्व हे देखील निर्माण झालं. म्हणजे आधुनिकतेचं चर्चाविश्व आणि आधुनिकतेचं चर्चाविश्व नाकारणारं पर्यायी चर्चाविश्व असं विकासाचं चर्चाविश्व हे निर्माण होऊन या पद्धतीने विकासाची मांडणी ही झाली. त्यातला एक टप्पा जुना टप्पा आहे आधुनिकतेचं चर्चाविश्व दर्शवणारा, आणि त्यानंतरचा पर्यायी किंवा उत्तर विकासाचा जो टप्पा आहे तो अगदी अलीकडचा टप्पा आहे, म्हणजे गेल्या काही दशकांमधला आहे. तेव्हा उत्तराधुनिक दृष्टिकोन, पारंपरिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनाला विरोध करणारा दृष्टिकोन, यातून पाश्चिमात्य आधुनिकतेचं जे चर्चाविश्व मांडलं गेलं म्हणजे आधुनिकता आली की विकास झाला. आधुनिकता आली की मग काय होतं की औद्योगिक विकास झाला, उद्योगधंदे वाढले, शहरांचा विकास झाला, रस्ते आले, दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या, लाईट आली, प्रसारमाध्यमांचा विस्तार वाढला, म्हणजे या गोष्टी आल्या म्हणजे विकास झाला असं मानलं जाऊ लागलं होतं. पण हे आधुनिकतेचं प्रारूप, हे विकासाशी जोडलेलं प्रारूप, हे प्रारूप योग्य नाही आहे याची चर्चा होऊ लागली. किंबहुना की या आधुनिकतेच्या प्रारूपामध्ये अनेक अरिष्ट संकट ही त्याच्याशी जोडलेली आहेत याची जाणीव 1970च्या दशकामध्ये होऊ लागली. आणि यातून मग परावलंबनाचा सिद्धांत, असंतुलित विकासाचा सिद्धांत, परावलंबनाच्या सिद्धांताने दाखवलं की जगातले विकसित देश अविकसित देशांचं म्हणजे केंद्र परिघांचं शोषण कसं करतायत, परिघ देशांचं शोषण कसं करतायत, त्यातून सीमांतीकरण कसं होत आहे, त्यांचं शोषण होऊन त्यांना परावलंबी कसं ठेवलं जात आहे, हे एक षडयंत्र आहे, हे मुद्दामहून निर्माण केलेलं षडयंत्र आहे आणि लादलं गेलेलं आहे त्यांच्यावर, अविकसित देशांवर. तेव्हा या पातळीवरची चर्चा आली. नंतर की हा विकास मग आधुनिकतेच्या पातळीवरच्या प्रारूपातून निर्माण झालेला विकास जो आहे हा विकास खरा नव्हे, हा योग्य नव्हे, हा न्याय्य नव्हे, तर मग न्याय्य विकास काय असावा. उदाहरणार्थ की औद्योगिकरणातून झालेला विकास हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी करणार आहे. पर्यावरणाची हानी झाल्यानंतर अनेक प्रदूषण आणि पर्यावरणाच्या हानीचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागले. आणि यातून लक्षात आले की अरे हा विकास नव्हे, हा तर विनाश झाला. मग हा विकास नाही आहे तर मग पर्यायी विकास कसा असला पाहिजे की ज्या विकासातून भविष्य काळातील आपल्या संसाधनांना धक्का पोचू नये, मानवाला आवश्यक असणाऱ्या संसाधनाला आणि अनुकूल वातावरणाला धक्का पोचू नये, असा शाश्वतता, दीर्घकालीन फायदे किंवा चिरंजीवी पद्धतीने फायदे पोचवणारा विकास, हा विकास आपल्याला हवा आहे. तेव्हा या विकासाची चर्चा होऊ लागली. मग याला आपण पर्यायी विकासाची वेगवेगळी प्रारूपं जोडली. मग त्यामध्ये महात्मा गांधींचा दृष्टिकोन, E.F. शुमाकर यांचा दृष्टिकोन, स्मॉल इज ब्युटिफुल सारखे अनेक असे पर्यायी विकासाची चर्चा विश्व ही आपण विकासाशी जोडून त्याची चर्चा करू लागलो. आणि आर्थुरो एस्कोबार यांचा उत्तर विकासाचं जे चर्चा विश्व आहे की प्रचलित आधुनिकतावर आधारलेल्या विकासाचं चर्चा विश्व हे कसं फसवं आहे
आणि त्या विकासाला आम्ही कसा विरोध करतो, या विकासाची चिकित्सा झाली पाहिजे आणि विकासाची पुनर्मांडणी झाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही पोस्ट डेव्हलपमेंट किंवा उत्तर विकासाचा हा जो सिद्धांत आहे यातून मांडली जाऊ लागली. तेव्हा या 3 प्रारूपांच्या आधारे विकासाची चर्चा करता येईल. इथं आपण आपल्या विकासाचं आकलन करण्याच्या प्रक्रियेतला पहिला टप्पा संपवतोय. आपण थांबूया. पुढच्या टप्प्यामध्ये आपण विकासाची एक साधी सोपी व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर विकासाची वैशिष्ट्ये काय आहेत त्यांची चर्चा करूया. थांबूया इथं.